Hello, good morning, dear friends. Today we are going to start the very first lecture of our 12th class and the starting of your textbook of 12th class. We are going to begin with that lesson named as An Astrologer's Day. Okay, now we have to keep in touch with all the proceedings that we have to take now related with the studies of the board and the curriculum that the board has prescribed for us. We are going to take it step by step. Okay. So in that particular syllabus, we have to start our new lesson, the very first lesson of that first unit, An Astrologer's Day by Mr. R.K. Narayan. Okay, he is an Indian writer, and that person who has written so many things about Indian culture, about Indian civilization, and about the various personalities related with Indian civilization and with Indian people. So that Indian novelist or Indian writer, Mr. R.K. Narayan, has composed this particular lesson, An Astrologer's Day. आपल्याला हा जो पाठ आहे तो आता लवकरात लवकर सुरू करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला त्या पद्धतीनं त्याचं विवेचन जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला सगळ्यात आधी माझी जी इंट्रोडक्शन आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी करून द्यायची आहे. 12th क्लासमध्ये शिकवताना मी दिनेश महाजन आपला इंग्लिश टीचर आपल्याला त्या ठिकाणी हा जो पहिला पाठ आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे तो आता शिकवतो आहे. ठीक आहे, मग आपण बघूया जास्त वेळ वाया न घालवता, कारण ऑलरेडी आपण बराच उशीर त्या ठिकाणी झालेला आहे. मग आपण आता स्पीडीली त्या ठिकाणी आपल्या सिलेबसकडे जाऊया. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे बाय मिस्टर R.K. नारायण. ठीक आहे, आपण आता त्याची सुरुवात बघूया. बघा, तुम्ही त्या ठिकाणी PDF तुमच्या स्क्रीनवर शेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रीडिंग करत राहायचंय. मी कठीण शब्दांचा अर्थही त्या ठिकाणी तुम्हाला सांगत राहील, ते तुम्ही त्या ठिकाणी नीट व्यवस्थित बघत राहायचंय. ठीक आहे. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, बघा याच्यामध्ये नावात जे काही मराठी अर्थ आहे दडलेला तो आपल्याला आधी बघायचा आहे. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजे त्या ठिकाणी ज्योतिषाचा दिवस, एक ज्योतिषाचा दिवस. द ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिष असं आपण त्याला म्हणतो. आणि हे जे ज्योतिष लोक असतात त्यांचा दिवस कसा त्या ठिकाणी प्रारंभ होतो, काय काय गोष्टी ते करतात, काय काय त्याच्यामध्ये त्यांना ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी परफॉर्म कराव्या लागतात आणि कशा प्रकारचा दिवस त्या ठिकाणी त्यांचा स्पेंड होतो, काय काय कॉम्प्लिकेशन्स किंवा अप्स अँड डाऊन्स त्याच्यामध्ये येतात, हे आपल्याला इथे बघायचं आहे. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे बाय मिस्टर R.K. नारायण. बघूया मग आता. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. बघूया आपण आता. पंक्च्युअली ॲट मिड डे म्हणजे पंक्च्युअली म्हणजे बरोबर, काटेकोरपणे आपण त्याला म्हणतो. पंक्च्युअली ॲट मिड डे, भर दुपारी हा जो व्यक्ती आहे तो काय करायचा बघा. मिड डे आपल्याला माहिती आहे मध्यान्ह किंवा दुपारची वेळ असते ती, त्या वेळेला अगदी बरोबर ही ओपन हिज बॅग, तो व्यक्ती त्याची बॅग जी आहे पिशवी ती ओपन करायचा अँड स्प्रेड आउट, आणि तो पसरवायचा. स्प्रेड आउट म्हणजे पसरवणे नाही. हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, त्याचे जे काही व्यावसायिक जे काही साधनं होते, त्याचं जे काही साहित्य होतं, प्रोफेशनल इक्विपमेंट आपण त्याला म्हणतो, ते त्याचं व्यावसायिक साहित्य तो पसरवायचा. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कौरी शेल्स, आणि त्या साहित्यामध्ये समावेश होता बघा. कन्सिस्टेड ऑफ म्हणजे चा समावेश असणे असं आपण त्याला म्हणतो. अ डझन म्हणजे 12 आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. कौरी शेल्स, आता कौरी शेल्स म्हणजे त्या ठिकाणी कवड्या ज्या असतात ना, जे आपण खेड्यापाड्यांमध्ये खेळतो त्या कवड्यांनी, त्याची शिंपले आपण त्याला म्हणतो. नदीकाठी किंवा समुद्राकाठी बऱ्याचदा आपण वेचतो ती, त्यांना शेल म्हणजे शिंपले म्हणतो आपण त्यांना. आणि कवडे म्हणजे ते छोटे छोटे हे असतात बघा, समुद्रामध्ये सापडणारे शंखासारखे काही कवडे असतात, त्यांची शिंपले आपण त्यांना म्हणतो. कौरी शेल्स, कवड्यांची शिंपलं आपण त्याला म्हणूया. असे डझन कौरी शेल्स म्हणजे 10-12 त्या ठिकाणी असणारे ती
कवड्यांची शिंपलं त्या ठिकाणी त्याच्याजवळ होती, त्याच्या व्यवसायाचा तो भाग असेल, त्याच्या कामाचा त्या ठिकाणी तो भाग असेल, आणि ते साहित्य त्या ठिकाणी तो जमा करून दररोज तसं पसरवत होता. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, कापडाचा त्या ठिकाणी एक चौकोनी तुकडा त्याने समोर त्या ठिकाणी अंथरलेला होता. स्क्वेअर म्हणजे माहिती आपल्याला चौकोनी, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, आणि त्या कापडावर त्याने चार्ट्स बनवलेले असायचे, म्हणजे काहीतरी तक्ते, मिस्टिक आपण त्याला म्हणतो, काहीतरी गूढ असणारे, रहस्यमय असणारे. आणि ऑब्स्क्युअर, ऑब्स्क्युअरचा अर्थ आपल्याला कल्पना असेल, नसेल तर माहिती करून घ्या. ऑब्स्क्युअर म्हणजे धूसर असणारा, संदिग्ध असणारा, समजायला थोडासा किचकट असणारा, असा कठीण स्वरूपाचा, संदिग्ध स्वरूपाच्या काही आकृत्या किंवा काही तक्ते, काही चार्ट्स त्याने बनवलेले होते त्या कापडावर. अ नोटबुक, एक वही त्याच्यासोबत होती. अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग, आणि त्या ठिकाणी एक बंडल होतं, म्हणजे काहीतरी लिहिलेलं होतं त्याने कागदांवर. ऑफ पाल्मायरा रायटिंग, आता पाल्मायरा रायटिंग म्हणजे त्या ठिकाणी बघा, अ काइंड ऑफ पाम, तिथे खाली शब्द दिलेला आहे बघा, ग्लॉसरी नोट्स मध्ये आपल्याला दिसते इकडच्या बाजूला. पाल्मायरा म्हणजे अ काइंड ऑफ पाम, म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारचं ताडपत्री जी असते ना, ताडपत्री आपण घरी वापरतो बघा, काही गोष्टी झाकायला वगैरे, तर त्याच्यावरचं रायटिंग म्हणजे तसं लिखाण त्या ठिकाणी त्याने लिहून ठेवलेलं असायचं. तो जो पाल्मायरा रायटिंग आहे, त्या ताडपत्रीवरचं काही लिहिलेले त्याचे शब्द, काही वाक्य तो त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी ठेवायचा. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश, आणि तो जो ज्योतिष होता ना, त्याचं जे फोरहेड होतं बघा, त्याचं जे कपाळ होतं ते रिस्प्लेंडंट होतं. रिस्प्लेंडंट त्याच्यासाठी सिनॉनिम दिलेला आहे बघा इकडे, ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह, म्हणजे तेजस्वी, चकाकणारं, अतिशय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रखर तेजाने त्या ठिकाणी लखलखणारं त्याचं फोरहेड म्हणजे कपाळ त्या ठिकाणी तेजस्वी पद्धतीने चमकत होतं. विथ सॅक्रेड ॲश, आणि एक प्रकारचं पवित्र ॲश म्हणजे भस्म किंवा राख आपण त्याला म्हणतो, तशी ती राख किंवा भस्म त्याने त्या ठिकाणी आपल्या कपडाला लावलेलं होतं. अँड वर्मिलियॉन, आणि शेंदूर सुद्धा त्याने त्या कपडावर लावलेला होता. वर्मिलियॉन, शेंदूर आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तर तो सुद्धा त्याने कपडावर लावलेला होता. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, आणि त्याचे जे डोळे होते ते चमकत होते बघा. स्पार्कल नवीन शब्द आहे, मीन्स टू ग्लो, टू शाईन असं म्हटलं तरी चालेल, चमकणे. त्याचे जे डोळे होते ते चमकत होते. कशाने चमकत होते बघा, त्याचे डोळे चमकत होते. विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, एक प्रकारची अचूक, ॲबनॉर्मल म्हणजे असामान्य, एक चमक त्याच्या डोळ्यांमध्ये त्या ठिकाणी होती. असामान्य अचूक असणारी चकाकी त्याच्या डोळ्यांमध्ये त्या ठिकाणी होती. विच वॉज रिअली अन आउटकम, की जो परिणाम होता, आउटकम म्हणजे परिणाम, ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स, कायम त्या ठिकाणी तो कंटिन्युअसली त्या ठिकाणी सर्चिंग करायचा, शोध घ्यायचा कस्टमर्सचा म्हणजे ग्राहकांचा. मग त्या ग्राहकांचा शोध करण्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा बराचसा वेळ खर्च व्हायचा. तर त्या पद्धतीनं ती चकाकी त्याच्या डोळ्यांमध्ये, नजरेमध्ये तयार झालेली असायची. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट, आणि त्याची जी चकाकी होती तिला ते बाकीचे जे क्लायंट्स होते बघा, त्याचे म्हणजे गिराईक किंवा त्याला कस्टमर्स आपण त्याला म्हणतो. सिम्पल क्लायंट्स म्हणजे साधे बोडे त्या ठिकाणी क्लायंट्स जे आहेत ते त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ज्योतिषाच्या त्या नजरेला, त्याच्या प्रकारच्या चेहऱ्याच्या हावभावाला त्या ठिकाणी प्रॉफिटिक लाईट असं त्या ठिकाणी समजायचे. हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट, ते जे लोक होते ते त्या ज्योतिषाच्या चेहऱ्याला, त्याच्या चेहऱ्याला, डोळ्यातल्या चकाकीला प्रॉफिटिक लाईट म्हणून समजायचे. प्रॉफिटिक लाईट म्हणजे भविष्य त्याचं तेज आपण त्याला म्हणतो. प्रॉफिट म्हणजे असा व्यक्ती की जो भविष्य व्यक्त करतो किंवा भविष्यकार आपण त्याला म्हणतो. भविष्यकार लोकांचं जसं तेज असतं, चकाकी असते, त्या प्रकारे ते लोक त्याला समजायचे. अँड फेल्ट कम्फर्टेड, आणि ते लोक त्या प्रकारे त्यांना दिलासा मिळायचा. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड, त्याच्या डोळ्यांमधली जी काही शक्ती होती, जादू होती, ती खूप ज्याला म्हणतो आपण विचारपूर्वक पद्धतीने वाढलेली होती, एनहान्स झालेली होती. बाय देअर पोझिशन प्लेस्ड as they were between the painted forehead and the dark whiskers which steamed down his cheeks. आता त्याच्या डोळ्यांची जी काही चमक होती ती ग्लो जास्त करत होती बघा. कारण बघा, ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड, आता त्याचे जे काही चकाकी होती बघा त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या कपड्यांवर,
माखलेला तो शेंदूर वगैरे होता, जे काही त्या ठिकाणी तेज होतं ते त्या ठिकाणी वाढायचं. का वाढायचं ते? कारण ते त्याच्या पेंटेड फोरहेडवर त्या ठिकाणी चकाकी ती दिसून येत होती आपल्याला, म्हणजे कलर पेंट म्हणजे कलर देणे, रंग देणे. परंतु इथे शेंदूर किंवा राख जी आहे ती त्याच्या कपाळावर माखलेली असायची बघा. पेंटेड फोरहेड म्हणजे त्या कपाळावर माखलेल्या पद्धतीने शेंदूर आणि राख जी होती बघा ती त्या ठिकाणी दिसायची आपल्याला. काय त्या पण खूप मोठ्या प्रभावीप्रमाणे दिसायच्या. विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स, आणि त्याच्या मिशा होत्या त्या त्याच्या चिक्सवरनं म्हणजे त्याच्या गालावरनं खाली स्ट्रीम डाऊन होत होत्या, खाली आलेल्या होत्या, खाली झुकलेल्या होत्या. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि एखादा हाफ विट जो मनुष्य असतो, हाफ विट म्हणजे वेडसर व्यक्ती आपण ज्याला म्हणतो, ज्याला थोडंसं मॅड आपल्याला म्हणता येईल, सिनिकल म्हणता येईल, असा एखादा वेडसर व्यक्ती जो आहे त्याचे डोळे सुद्धा स्पार्कल होतील म्हणजे चकाकतील इन सच सेटिंग. अशा प्रकारच्या यंत्रणा जर त्याच्याकडे असेल, अशा प्रकारचं साहित्य जर त्याच्याकडे असेल तर त्याचे डोळे सुद्धा नक्कीच चमकतील. टू क्राउन द इफेक्ट ही ओन्ड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आणि हा जो इफेक्ट आहे, हा जो परिणाम आहे, त्याला क्राऊन करण्यासाठी म्हणजे अधिक वाढविण्यासाठी, अधिक त्याची परिणामकारकता जाणून घेण्यासाठी ही ओंड तो बांधायचा बघा. विंडचा विचू म्हणजे भूतकाळी रूप आहे उंड, बरोबर. तो गुंडाळायचा, तो बांधायचा. विंड आपण आधी त्याचा V1 आहे, वर्तमानकाळी रूप आहे, त्या बांधायचा, गुंडाळायचा. अ सॅफ्रॉन कलर टर्बन, एक भगव्या रंगाचा फेटा तो त्या ठिकाणी बांधायचा. अराउंड हिज हेड, त्याच्या डोक्याच्या भोवती. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड, आणि ही जी रंगसंगती होती त्याच्या चेहऱ्याची, त्याच्या कपड्याची, त्याच्या डोक्यावरच्या फेटेची, ही कधीही फेल नव्हती होत. म्हणजे त्याला कधीही या कलर स्कीमने दगा दिलेला नव्हता. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस. आणि लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. कसे आकर्षित व्हायचे? ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस. कडे त्या ठिकाणी लोक किंवा हनी बीज ज्याला म्हणतो आपण, जसे मधमाशा त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात कॉस्मॉसच्या फुलाकडे किंवा डेलिया स्टॉक्सकडे. डेलिया स्टॉक्स म्हणजे डेलिया फुल झाडाचं देठ आपण त्याला म्हणू शकतो. त्या स्टॉक्सकडे, त्या देठांकडे डेलिया किंवा कॉस्मॉसच्या जसं हनीबीज त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात, त्याप्रमाणे हे जे लोक आहेत ते या ॲस्ट्रोलॉजरकडे अट्रॅक्ट व्हायचे बघा. त्याचं सगळं फिजिकल अपीअरन्स आपण इथे पाहतोय. ही सॅट अंडर द बाउज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. आणि तो त्या ठिकाणी बसायचा. कुठे बसायचा? अंडर द बाउज. बाउज मीन्स ब्रांचेस आपण त्याला म्हणतो. त्या फांद्यांच्या खाली तो बसायचा. ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री, एका खूप विस्तीर्ण पसरलेला जे काही टॅमरिन ट्री होतं, म्हणजे चिंचेचं एक भलं मोठं झाड होतं, त्याच्या खाली तो बसायचा. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि बघा तो जो टॅमरिन ट्री होता त्याच्या जवळून त्या ठिकाणी फ्लँक होत होता. फ्लँक म्हणजे त्या ठिकाणी काय होणे, तर च्या बाजूला पसरलेले असणे असं आपण त्याला म्हणतो. टू फ्लँक, च्या बाजूला किंवा च्या जवळ पसरलेले असणे. पाथ, ते एका रस्त्याच्या बाजूला ते अवाढव्य चिंचेचं झाड होतं, टॅमरिन ट्री. रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क, आणि तो जो रस्ता होता तो टाउन हॉल पार्ककडे म्हणजे त्या ठिकाणच्या गावाच्या मोठ्या पार्ककडे, उद्यानाकडे जाणारा जो रस्ता होता त्याच्या बाजूला हे चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाच्या मोठमोठ्या विस्तीर्ण पसरलेल्या फांद्यांच्या खाली हा ज्योतिषी त्याचं छोटंसं दुकान किंवा छोटंसं त्याची बैठक लावून बसायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ही जी जागा होती ती खूप रिमार्केबल म्हणजे खूप लक्षात घेण्यासारखी किंवा दखल घेण्यासारखी जागा होती अनेक मार्गांनी. सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड. सर्जिंग क्राऊड म्हणजे सतत वाढत जाणारी गर्दी आपण त्याला असं म्हणतो. खूप सर्जिंग म्हणजे इन्क्रीजिंग असं आपण म्हटलं तरी चालेल. इन्क्रीजिंग क्राऊड, जी वाढत जाणारी गर्दी वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन. ती सतत ये आणि जा दोघं बाजूंनी, म्हणजे रस्त्याच्या इकडच्या बाजूने पण तिकडच्या बाजूने गर्दी नेहमी ये जा करायची. दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट.
हा जो अरुंद रस्ता होता त्याच्यावरनं सकाळच्या प्रहरापासून तर अगदी रात्रीपर्यंत लोक ये जा करायचे. खूप बिझी रोड होता हा. A variety of trades and occupations was represented all along its way. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स म्हणजे व्यवसाय त्या ठिकाणी चालायचे. बिझनेसेस आपण त्याला म्हणतो. अँड ऑक्युपेशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, अनेक प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. या रस्त्याच्या पूर्ण मार्गामध्ये पूर्ण बहुतेक प्रकारचे व्यवसाय आणि जे काही ऑक्युपेशन्स होते, जे उद्योग होते, काही धंदे होते लोकांचे, ते रिप्रेझेंट झालेले म्हणजे तिथे आपल्याला बऱ्याच प्रमाणावर दिसू शकत होते. मेडिसिन सेलर्स, काही औषध विकणारे होते बघा तिथे. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, काही त्या ठिकाणी विक्रेते पण होते बघा स्टोलन हार्डवेअरचे. स्टोलन म्हणजे चोरलेलं, हार्डवेअर म्हणजे ते कठीण फर्निचरचं सामान आपण त्याला म्हणतो, म्हणजे चोरलेल्या वस्तू. अँड जंक, जंक म्हणजे भंगार वस्तू आपण त्याला म्हणतो. थोडेसे निरुपयोगी किंवा थोडंसं टाकाऊ स्वरूपाचं जे काही मटेरियल असतं ना, त्या ठिकाणी वस्तूंचा जो बाजार भरायचा, ते विक्रेते त्या ठिकाणी तिथे असायचे. चोरलेल्या वस्तू, चोरलेला भंगार वगैरे जे असायचं त्याच्या वस्तूंचे विक्रेते त्या रस्त्यावर बसायचे. मॅजिशियन्स, काही जादूगार बसायचे. अँड अबो ऑल, आणि या सगळ्यांपेक्षा जास्त अँड ऑक्शनियर ऑफ अ चीप क्लोथ, त्या ठिकाणी स्वस्त चीप क्लोथ, स्वस्तात कापड देणारा एक ऑक्शनियर सुद्धा बसायचा त्या ठिकाणी. ऑक्शनियर म्हणजे लिलाव करणारा व्यक्ती, ठीक आहे, जो त्या स्वस्त कपड्यांना कमीत कमी भाव द्यायचा प्रयत्न करायचा. लोक त्याच्याकडनं विकत घ्यायचे कमीत कमी भावामध्ये, स्वस्त दरातून ते कपडे. तसा तो लिलाव करणारा व्यक्ती सुद्धा त्या रस्त्यावर अवेलेबल होता. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे, आणि तो पुरेसा त्या ठिकाणी डीन करायचा. डीन म्हणजे गोंगाट, खूप त्या ठिकाणी गोंधळ त्या ठिकाणी करायचा तो, त्याच्या आवाजाने खूप गोंधळ करायचा ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि त्याच्या आवाजाने जणू काही संपूर्ण ते टाउन, जे काही नगर होतं, नगर म्हणजे छोटंसं शहर आपण त्याला म्हणू शकतो, लहानसं खेडगाव पण नाही आणि मोठं शहर पण नाही, मधल्या स्वरूपाचं ते लहानसं शहर, त्याच्या लोकांना तो आकर्षित करायचा त्याच्या गोंगाट्याने, त्याच्या मोठमोठ्या दिलेल्या आरोड्यांनी. नेक्स्ट टू हिम इन होसिफरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट, आणि त्याच्या शेजारी त्या ठिकाणी होसिफरसनेस मध्ये त्या ठिकाणी एक मोठ्याने ओरडणारा एक ग्राउंडनट वेंडर त्या ठिकाणी होता. म्हणजे शेंगदाण्यांचा विक्रेता त्या ठिकाणी पण मोठमोठ्याने आरोडा मारायचा. इन होसिफरसनेस म्हणजे बघा, होसिफरसनेसला शब्द दिला आहे बिंग लाऊड अँड नॉइझी, खूप मोठ्याने आरोड्या मारणारा, खूप मोठ्याने ओरडणारा असं आपण त्याला म्हणतो. बिंग लाऊड अँड नॉइझी, खूप मोठ्या स्वरूपाचा आवाज व्यक्त करणारा तो ग्राउंडनट वेंडर त्या ठिकाणी होता. ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे, वेंडर म्हणजे विक्रेता, आणि फ्राय म्हणजे तळणे, बरोबर. तळलेले भाजलेले जे शेंगदाणे होते त्यांना विकणारा जो विक्रेता होता, खूप मोठा गोंगाट, खूप मोठा आवाज किंवा आरडाओरड करून त्या ठिकाणी त्या कपड्यांच्या लिलावाच्या शेजारी आपले शेंगदाणे विकायचा कार्यक्रम तो करायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इज डे, आणि तो त्याच्या वेअरला म्हणजे त्याच्या मालाला, त्याच्या शेंगदाण्याला तो फॅन्सी नेम द्यायचा प्रत्येक दिवशी. फॅन्सी नेम म्हणजे काहीतरी नाविन्यपूर्ण नाव तो त्याच्या मालाला किंवा त्याच्या खाद्यवस्तूंना त्या ठिकाणी द्यायचा. काहीतरी असं इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, आकर्षक नाव तो त्याच्या मालाला द्यायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम, तो त्या शेंगदाण्यांना कधी बॉम्बे आईस्क्रीम त्या ठिकाणी म्हणायचा, कधी त्या ठिकाणी तो नेक्स्ट डेला डेली आल्मंड म्हणजे दिल्लीचे बदाम असं म्हणायचा. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तो किंग्ज डेलिकसी किंवा एखाद्या राजाची मेजवानी आपण त्याला मराठीत म्हणू शकतो. डेलिकसी, ती राजाला दिलेली मेजवानी त्या ठिकाणी तो लोकांना म्हणायचा की ती मी विक्रीसाठी तुमच्याकडे आणलेली आहे. अँड सो ऑन अँड सो फोर्थ, आणि असे अनेक अनेक दिवशी तो वेगवेगळे नावं त्या ठिकाणी त्याच्या मालाला, त्याच्या शेंगदाण्यांना किंवा तो विकत असणाऱ्या वस्तूला द्यायचा. अँड पीपल फ्लॉक टू हिम, आणि लोक त्याच्याकडे गर्दी करायची बघा. फ्लॉक म्हणजे काय करणे, गर्दी करणे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड dallied बिफोर द एस्ट्रोलॉजर टू, एक कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड, बऱ्यापैकी मोठ्या स्वरूपाची गर्दी जी आहे ती डॅली व्हायची या ॲस्ट्रोलॉजरच्या समोर सुद्धा. डॅली हा जो शब्द आहे ना त्याला मिनिंग दिलेला आहे बघा इकडे, वेस्टेड टाइम जस्ट हँगिंग अराउंड, ठीक आहे, म्हणजे
वेळ वाया घालवणे, जस्ट हँग अराउंड म्हणजे तिथे नुसती उपस्थिती देणे किंवा थोडा वेळ घुटमळणे आपण त्याला म्हणतो. म्हणजे काही वेळ त्या ऍस्ट्रॉलॉजरच्या दुकानाच्या भोवती, दुकान म्हणजे त्या ठिकाणी मोठे शॉप वगैरे नव्हतं, रस्त्यावरच तो बसायचा. त्याच्या रस्त्यावरच्या बैठकीच्या समोर त्या ठिकाणी लोक घुटमळायचे किंवा तिथे नुसते रेंगाळायचे. काही समजा त्याला प्रश्न वगैरे विचारले नसतील, काही त्याला त्या ठिकाणी काही काही त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी लोक विचारत नसतील, परंतु त्याची गंमत जम्मत पाहण्यासाठी हे लोक त्याच्या दुकानाच्या समोर त्या ठिकाणी डॅलिंग करायची, गर्दी करायचे, एक प्रकारे तिथे घुटमळायचे. डॅलीचा शब्द तुम्ही लिहून घेऊ शकतात, बघा बाजूला आहे, वेस्ट टाइम जस्ट हँग अराउंड. लोक तिथे थांबून नुसतं टाइमपास करायचे. This astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता, ज्योतिषी जो होता, तो ट्रान्झॅक्ट करायचा त्याचा बिझनेस, म्हणजे त्याचा व्यवसाय त्या ठिकाणी तो पार पाडायचा. ट्रान्झॅक्ट म्हणजे व्यवहार करणे, ठीक आहे. त्याचा धंदा तो पार पाडायचा, ट्रान्झॅक्शन त्याचं नाऊन फॉर्म होतो बघा. त्याचा व्यवसाय तो पार पाडायचा बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर. एक जे काही तिथे जे काही एक आग निर्माण केलेली होती, त्याच्या तेजाच्या प्रकाशाने एक पेटवलेला जो भाग होता तिथे लाकडाचा वगैरे, त्याचं जे फ्लेअर म्हणजे त्याचं जे तेज होतं, त्याच्या लाईटमध्ये, त्याच्या प्रकाशामध्ये तो त्याचा व्यवसाय करायचा. विच क्रॅकल्ड, आणि ती जी अग्नी होती ना बघा, ती काही केवढेला ग्राउंडनट हिप नियर बाय, बाजूलाच असणाऱ्या शेंगदाण्याच्या ढिगाच्या वरती त्या ठिकाणी तो अग्नी आहे जो क्रॅकल व्हायचा, तडतड करायचा. त्याच्या तेजामध्ये त्या ठिकाणी हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो बिझनेस करायचा. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. Half the enchantment of the place, इथलं या जागेचं अर्धी जी काही एन्चॅन्टमेंट होती बघा, एन्चॅन्टमेंट म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला जादू किंवा जादुई वलय असं त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. या जागेचं जे काही जादुई वलय होतं, अर्ध्यापेक्षा जास्त जागेचं, वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट, तर या वस्तुस्थितीमुळे होतं की इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग, की या जागेजवळ जिथे हे चिंचेचं झाड होतं, हा जो रस्ता होता, या जागेला बेनिफिट नव्हता मिळत. इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग म्हणजे नगरपालिकेचा किंवा तिथे असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सार्वजनिक लाईट ज्याला म्हणतो आपण, दिवाबत्ती, सार्वजनिक पद्धतीने नगरपालिका किंवा ग्रामपंचायत जसे दिवे लावते, तिथे लाईट प्रोव्हाइड करते, तशा प्रकारची कोणतीही फॅसिलिटी तिथे उपलब्ध नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, आणि ही जी जागा होती ना ती दुकानाच्या लाईट्समुळेच, म्हणजे दुकानदारांनी लावलेले जे काही दिवे होते त्याच्यानेच त्या ठिकाणी ही जागा त्या ठिकाणी प्रज्वलित व्हायची, प्रकाश पडायचा. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स, एक दोन जे दुकानदार होते त्यांच्याकडे हिसिंग गॅस लाईट्स होते बघा. गॅस लाईट्स म्हणजे बघा त्या गॅसवर चालणाऱ्या बत्त्या किंवा दिवे आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो, ते हिसिंग स्वरूपाचा साऊंड व्यक्त करायचे. हिसिंग म्हणजे फुसफुस करणारे, म्हणजे त्याच्यामधून बऱ्याचदा एअर जी आहे ती पास होते, मग असा तो जो आवाज आहे हिसिंग साऊंड, तो फुसफुसणाऱ्या आवाजाच्या गॅस बत्त्या त्या ठिकाणी त्या दुकानदारांकडे होत्या. काही लोकांकडे सम हॅड नेकेड फ्लेअर्स, काही लोकांकडे नेकेड म्हणजे अगदी उघड्या मशाली होते बघा. फ्लेअर्स म्हणजे मशाली, नेकेड म्हणजे ओपन असणाऱ्या, म्हणजे उघड्या मशाली होत्या. स्टक ऑन पोल्स, उघड्या मशाली लोकांनी स्टक करून ठेवलेल्या होत्या, लावलेल्या होत्या, लटकवलेल्या होत्या. ऑन पोल्स म्हणजे जे काही खांब होते त्या खांबांवर त्यांनी त्या मशाली त्या ठिकाणी लटकवलेल्या होत्या. समवेअर लिट अप बाय सायकल लॅम्प्स, ओल्ड सायकल लॅम्प्स, काही जे दुकानं होते त्यांच्याकडे जुने सायकलच्या ठिकाणी लावणारे जे काही पथदिवे होते किंवा जे काही सार्वजनिक स्वरूपाचे दिवे जे पूर्वी सायकलला लावलेले असायचे, त्या छोट्या छोट्या मिनमिनत्या दिव्यांनी काही दुकानांसमोर लाईट पडलेला दिसून येतोय आपल्याला. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर, आणि एक दोन जे काही दुकानदार होते ॲस्ट्रॉलॉजर या ज्योतिषाप्रमाणे, मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन, हे जे ॲस्ट्रॉलॉजर सारखे काही 2-4 लोक होते ते त्यांच्याजवळ स्वतःजवळ
काही लाईटची व्यवस्था नसताना सुद्धा कसं तरी आपला उदरनिर्वाह करायचे, कसं तरी त्यांचा जो व्यवसाय आहे तो मॅनेज करायचे, आपला जो बिझनेस आहे तो त्या ठिकाणी पार पाडायचे. दिवसभर किंवा संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला ते आपलं जे काम आहे ते त्या ठिकाणी पार पाडायचे. इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज. आणि हे खूप बिवाइल्डरिंग म्हणजे खूप ज्याला म्हणतो आपण विस्मयकारक असं त्या ठिकाणी क्रिस क्रॉस होतं. म्हणजे त्या ठिकाणचं ते चमत्कारिक खेळाचं त्या ठिकाणचा हा प्रयोग होता. ऑफ लाईट रेज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणचे प्रकाश किरण त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे चमत्कारिक खेळ खेळताना त्या ठिकाणी दिसून यायचे. अँड मुव्हिंग शॅडोज आणि हलणाऱ्या इकडून तिकडे सरकणाऱ्या सावल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून यायच्या. हा जो रस्ता होता इकडे तिकडे पसरलेला आडवा तिडवा गेलेला, तिथे त्या ठिकाणी काही लाईट रेज प्रकाश किरण आपल्याला तिरपी तारपी गेलेली दिसायची. अँड मुव्हिंग शॅडोज आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही सावल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून यायच्या, आपल्याला त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी मिळायच्या. ओके, अशा प्रकारचा तो स्क्वेअरचा तो परिसर होता. दिस सुटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. आणि ही जी परिस्थिती आहे ती त्या ज्योतिषाला त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी सूट व्हायची, त्याला शोभून दिसायची, त्याला अगदी ती त्याच्या व्यवसायाला मदत करणारी ती होती. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रोलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. आणि ही जी परिस्थिती होती ती त्याला सूट होणारी होती, त्याला आवश्यक होती, शोभणारी होती. फॉर द सिम्पल रिझन दॅट त्याच्यासाठी एक छोटंसं साधं सुधं जे कारण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. आणि ते जे कारण आहे ते हे होतं की सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड, की त्याला अजिबात नव्हता इंटेंड, अजिबात इंटेंड म्हणजे हेतू असणे असं आपण त्याला म्हणतो, की त्याच्यापासून नाऊन तयार होतो इंटेन्शन. ही वॉज नॉट लिस्ट इंटेंडेड, त्याला अजिबात हेतू नव्हता किंवा त्याचा अगदी काही पर्सेंट सुद्धा त्या ठिकाणी हेतू नव्हता. टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन हिज लाईफ. आपण जेव्हा त्याच्या व्यावसायिक आयुष्याची त्याने सुरुवात केली तेव्हा टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर, एखादा ज्योतिषी आपण बनावं, लोकांचं भविष्य सांगावं, लोकांबद्दल भविष्यवाणी करावी, असं त्याचं काही इंटेन्शन अजिबात नव्हतं. या व्यवसायामध्ये आपल्याला जायचंय, त्याच्यामध्ये करिअर करायचंय असं त्याला बिलकुल काही इंटेन्शन नव्हतं, तसं त्याचा बिलकुल अजिबात हेतू नव्हता. अँड ही न्यू, जेव्हा त्याने वेन ही बिगॅन लाईफ, जेव्हा त्याने त्याच्या जीवनाची सुरुवात केली त्यावेळेला, अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. मग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्योतिषी लोक जे आहेत ते भाकीत व्यक्त करतात दुसऱ्यांबद्दल, परंतु खरोखर त्यांना भविष्याचं नॉलेज असतं का? तर त्याच्यासाठी आपल्याला असं म्हणावं लागेल की भविष्य नुसतं भाकीत करतात, परंतु ऍक्च्युअली त्यांना खरोखर भविष्य कोणाचं काय आहे उद्याचं किंवा पुढच्या काही थोड्या वेळाने ते नाही सांगता येत. ऍक्च्युअली त्यांना ते माहितीही नसतं. स्वतःबद्दल काय आहे ते पण ते नीट सांगू शकत नाही, तर दुसऱ्यांबद्दल काय सांगणार. परंतु एक पैसे कमवण्याचा बिझनेस व्यवहार किंवा विषय किंवा तो व्यवसाय ते करतात. आणि हे जे भोळी भाबडी जनता असते, सिंपल लोक जे आहेत ते त्याला बळी पडतात. काहीतरी गोष्टी सांगून त्या ठिकाणी लोकांचं मनोरंजन करणं, त्यांच्या मनाला दिलासा देईल असं त्या ठिकाणी काही 2-4 वाक्य तसे संबोधन त्यांना सांगणं, हे त्या ज्योतिषाचं काम असतं आणि तो त्या प्रकारे करायचा. बघा, एक मेन रिझन त्याचं डिक्लेअर केलेलं आहे या ठिकाणी. अँड ही न्यू नो मोर, आणि त्याला अजिबात माहिती नसायची ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स, इतरांसोबत काय घडणार आहे याची त्याला कल्पना नव्हती. देन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट, पुढच्या मिनिटाला त्याच्यासोबत काय घडणार आहे, पुढच्या मिनिटाला त्याच्यासोबत काय आणि इतरांसोबत काय काय घडणार आहे याची त्याला काही कल्पना नव्हती. त्याला लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी आयडिया नव्हती, त्याला काही त्या ठिकाणचं नॉलेज अजिबात नव्हतं असं आपल्याला म्हणता येईल. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर ॲज द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. आणि त्याला सुद्धा अनोळखी त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी तो अनोळखी होता, तो सुद्धा त्या ठिकाणचा अपरिचित असणारा त्या ठिकाणचा तो व्यक्ती होता. ॲज अ स्ट्रेंजर टू द स्टार्स, ताऱ्यांना किंवा ग्रह नक्षत्रांना
तो सुद्धा तितकाच त्या ठिकाणी अनोळखी होता. ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स, जसे त्याचे इनोसंट म्हणजे निष्पाप असणारे, अबोध असणारे किंवा काहीही त्या ठिकाणचं नॉलेज नसणारे जे कस्टमर्स होते, जे काही त्याचे जे गिराईक होते, जे काही त्याचे कस्टमर्स होते, ते जसे इनोसंट होते त्याप्रमाणे त्याप्रमाणे तो सुद्धा त्या ठिकाणी खूप इनोसंट आणि खूप स्ट्रेंजर त्या ठिकाणी तो होता असं आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याला ग्रह ताऱ्यांबद्दल, नक्षत्रांबद्दल अगदी फार डिटेलमध्ये माहिती होती आणि त्याच्याद्वारे तो काही त्यांना भविष्य सांगायचा असं अजिबात नव्हतं बघा. काहीतरी फक्त लॉजिक त्या ठिकाणी तो व्यक्त करायचा. म्हणजे सगळं त्याचं जे काही इन्फॉर्मेशन होती ती फक्त लॉजिकल काही कन्क्लुजन्स तो करायचा, काही तार्किक मत व्यक्त करायचा, त्याच्यामधून तो सांगायचा. ऍक्च्युली त्याला सायंटिफिक बेस काहीच नव्हता. येट ही सेड थिंग्स विच प्लीज, तरी सुद्धा तो काही गोष्टी बोलायचा की काही गोष्टी ज्या लोकांना प्लीज करायच्या. प्लीज म्हणजे आनंदित करणे किंवा खुश करणे, त्याला आपण म्हणतो टू प्लीज, आनंदित करणे किंवा खुश करणे. अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, इतरांना तो खुश करायचा आणि प्लीज करायचा. प्लीज म्हणजे आनंदित करणे, खुश करणे, आणि ॲस्टॉनिश म्हणजे भारावून टाकणे, मोहित करून टाकणे. बरोबर, इतरांना मोहित करणारं, भारावून टाकणारं आणि खुश करणारं वक्तव्य तो करायचा. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस, आणि हे त्याचं जे काम होतं ते मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस होतं. स्टडी प्रॅक्टिस, प्रॅक्टिस म्हणजे सराव, आणि स्टडी म्हणजे भक्कम किंवा जोरदार. खूप मोठ्या प्रमाणावर जी जोरदार त्याची प्रॅक्टिस आतापर्यंत होती, खूप मोठ्या प्रमाणावर तो जो काही सराव त्याने आतापर्यंत केलेला होता त्याचा हा भाग होता. अँड श्रीवड गेसवर्क, आणि जे काही गेसवर्क म्हणजे अंदाजाचं काम तो त्या ठिकाणी करायचा. त्याच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी त्याचं काम सांगायचा किंवा व्यक्त करायचा. श्रीवड बघा त्याला सिनोनिम आहे गुड ॲट जजिंग पीपल, क्लेव्हर म्हणजे लोकांचं मन ओळखण्यामध्ये चांगली, ज्याला म्हणतो आपण समज किंवा ज्ञान असणारा. श्रीवड, धूर्त आपण त्याला म्हणू शकतो किंवा चतुर आपण त्याला म्हणू शकतो. गुड ॲट जजिंग पीपल, क्लेव्हर, अतिशय हुशार, चतुर स्वरूपाचा तो त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर होता. त्याचं गेस्टवर्क जे होतं ते खूप चतुरपणे करायचं, खूप धूर्तपणे अंदाज तो त्या ठिकाणी व्यक्त करायचा. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, आणि आपल्याला सांगता येईल की प्रामाणिकपणे त्याचं हे जे काम होतं ना ते ऑनेस्ट मॅन्स लेबर होतं बघा. म्हणजे एखादा सामान्य मेहनती माणूस जो आहे, प्रामाणिक मनुष्य, ऑनेस्ट मॅन, त्याचं जे काही लेबर आहे, लेबर म्हणजे कष्ट, जेवढे इतर लोक करायचे त्याप्रमाणे हा सुद्धा करायचा ॲज एनी अदर. अँड ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे, आणि जे काही वेजेस त्याला मिळायचे, वेजेस म्हणजे त्याची कमाई, ठीक आहे, जे काही कमाई तो दिवसभरामध्ये करायचा तो डिझर्व करायचा, म्हणजे त्याला तो लायक होता. ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे, दिवसभराच्या शेवटी जी काही कमाई त्याच्या हातामध्ये यायची ती कमाई तो त्याच्या मेहनतीतून करायचा, आणि ती मेहनतीची कमाई करायला तो पूर्ण लायक होता. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट, त्यांनी आपलं खेडगाव जे होतं ते आधी काही विचार न करता, प्रिव्हियस थॉट म्हणजे आधी इंटेन्शनली त्याने काही विचार न करता सोडून दिलेलं होतं त्याचं ओरिजिनल त्याचं गाव और प्लॅन. त्याच्याजवळ कोणतीही योजना पण नव्हती की त्याचं खेडगाव सोडून त्याला पुढे काय करायचं आहे. इफ ही हॅव कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ फोर फादर्स, आणि जर तो त्या खेडेगावामध्ये जर थांबला असता तर त्यांनी कदाचित त्याचे जे फोर फादर्स आहेत म्हणजे त्याचे वाडवडील किंवा त्याचे पूर्वज, ओके, त्याच्या पूर्वजांचं जे काही काम होतं ते त्याने कंटिन्यू केलं असतं. नेमली टिलिंग द लँड, आणि त्याचं जे पूर्वजांचं काम होतं ते ॲग्रिकल्चर सेक्टरशी निगडीत होतं बघा. ते काम कोणतं होतं? टिलिंग द लँड, जमिनीची मशागत करणं असं आपण त्याला म्हणतो. टिल, TILL, टू टिल, टिलवरनं आपण टिलर सुद्धा म्हणतो बघा, जमिनीची कल्टिवेशन करणारं एक यंत्र असतं ट्रॅक्टरला बांधलेलं. मग तसं टिलिंग द लँड, कल्टिवेटिंग द लँड आपण त्याला म्हणतो.
जमिनीची मशागत त्याने केली असती आतापर्यंत. लिव्हिंग, कदाचित तो तिथेच खेडेगावात राहिला असता. मॅरिंग म्हणजे त्याने विवाह वगैरे करून त्याची फॅमिली एस्टॅब्लिश केली असती. अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड, आणि त्याच्या कॉर्नफिल्डमध्ये, त्याच्या मक्याच्या शेतामध्ये, कॉर्नफिल्डमध्ये त्याने राईपन केलं असतं स्वतःला. राईपन म्हणजे खरा अर्थ त्याचा राईपन म्हणजे पिकणे असा होतो, परंतु इथे म्हातारा होणे. ओके, त्याच्या मक्याच्या शेतामध्ये किंवा त्याच्याच घरच्या शेतामध्ये त्याच्या आयुष्याची शेवट झाली असती किंवा तो म्हातारा झाला असता. राईपन म्हणजे इथे टू बिकम ओल्ड असं आपण घ्यायचा आहे अर्थ. ओके. अँड अँसेस्ट्रल होम, आणि त्याच्या पारंपरिक घरामध्ये, अँसेस्ट्रल होम त्याचं जे काही पारंपरिक घर होतं वडिलोपार्जित, तिथे तो म्हातारा होऊन तिथेच त्याचं निधन झालं असतं कदाचित. बट दॅट वॉज नॉट टू बी, परंतु हे त्याच्या नशिबात कदाचित नसावं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन, आणि कोणालाही न सांगता त्याने ते घर सोडलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles, आणि जोपर्यंत तो 100 miles पेक्षा जास्त अंतर पार करत नाही, शेकडो मैल अंतर जोपर्यंत तो पुढे जात नाही, तोपर्यंत त्याचं गाव सोडण्याची गोष्ट तो कोणालाही सांगणार पण नव्हता. अँड ऑल्सो ही कुड नॉट रेस्ट, आणि तो त्याचं गाव सोडून अनेक किलोमीटर होईपर्यंत तो विश्रांती सुद्धा घ्यायला तयार नव्हता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील, आणि एखाद्या खेडेगावासाठी, एखाद्या खेड्यात राहणाऱ्या माणसासाठी इट वॉज अ ग्रेट डील म्हणजे हा फार मोठा विषय होता. ही खूप मोठी बाब होती. त्याचं खेडेगाव सोडायचं, दुसऱ्या ठिकाणी सेटल व्हायचं, व्यवसाय करायचा, पैसे कमवायचे, शेतीबाडी सोडून. तर हा जो आहे तो खूप मोठ्या प्रकारचा डिसिजन होता जो त्याने घेतलेला होता. ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन, जणू काही एखादा ओशन म्हणजे समुद्र किंवा महासागर त्या ठिकाणचा फ्लो होतो. समुद्र पार होण्यासारखा, समुद्र पार करताना त्या ठिकाणी जितकी मेहनत लागते, 2 समुद्र पार करतानाची तेवढी समुद्र किंवा महासागर तो जो फ्लो होणारा आहे त्याला जणू काही क्रॉस ओव्हर करायचंय आपल्याला, त्याला पार करायचंय. तर त्याच्यासाठी जेवढी मेहनत लागते तेवढी मेहनत खेडेगावातल्या या इसमाने, खेडेगावातल्या या व्यक्तीने त्याचा पारंपरिक व्यवसाय सोडून त्या ठिकाणी नवीन ठिकाणी तो आता सेटल झालेला होता. नवीन ठिकाणी त्याने ॲस्ट्रोलॉजर म्हणून त्या ठिकाणी त्याने व्यवसाय आता त्याचा सेटअप केलेला होता, आणि खूप मोठी झेप त्याने त्या ठिकाणी घेतलेली होती. अशा प्रकारचा व्यवसाय करणारा तो त्या ठिकाणी कदाचित त्या खेडेगावामधला पहिला इसम त्या ठिकाणी तो असावा. ठीक आहे. Dear friends, I think today we have to stop here, and the remaining part of this lesson we shall see in the next lecture, in our next period. Okay? मला असं वाटतं की जे मी आज शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असावं. जर नाही समजलेलं असेल, काही त्याच्यामध्ये तुम्हाला क्युरी असतील, डाऊट्स असतील, तर तुम्ही ते मला विचारू शकता ऑन माय पर्सनल मोबाईल नंबर. ओके, आय एम रेडी टू सर्व यू ॲट एनी टाइम that is suitable for you, even if your queries and doubts are related with the textbook, related with the syllabus, related with the question paper. We are ready to solve all the queries and all your doubts. I hope today you have understood all the explanation of this particular first lesson, and the remaining part we shall see in our next lecture. Okay, thank you very much. It's bye from my side.